ही मम्मीची एवढी भेट, माझ्या मायरून एवढी भेट दिली आहे माझ्या भावानी आणि वहिनीने बघा. आम्ही आज चाललेलो आहोत बुंबाडात मामाच्या घरी. पहिला आम्ही जाणार हनुमान मंदिर मध्ये. तिथे नवीन हनुमान म्हणजे जुनं होतं ते आता नव्याने बांधलं आहे, मोठं बांधलं ते दाखवू. कसे दिसतंय आम्ही दोघी जणी? जुळव्यात आम्ही दोघी जणी, फक्त 4 वर्षाचा फरक आहे. दोघी पण सोबत बोललो. चला डायरेक्ट भेटूया आपण हनुमान मंदिरामध्ये. येता येतच जाऊया ना. येताना आरवलीत आलो मग माझं ना तुम्ही आरवलीत कशाला एवढं लांब जाऊया. येताना माझं ना तुम्ही जेवूया. हे बघा आम्ही आलेलो आहोत हनुमान मंदिरामध्ये. खूप छान मंदिर आहे. आंबा गावाचे जागृत देवस्थान श्री महादेव मंदिराचा इतिहास हे सगळं हिस्ट्री लिहिली आहे माहिती. मंदिरात पाया वगैरे पडून झालं. मस्त मंदिर आहे, तुम्ही पण या. एक गाव 12 वाड्यात ना बाबा? हा 15 वाड्यात. 12 वाड्यांचा एक गाव आहे आमचा. मंदिरचा आमच्या गावात हनुमानचं मंदिर प्रसिद्ध आहे. हनुमंताचं मंदिर ऍक्च्युली काय माहितीये, एका वर्षामध्ये आमच्या गावी भूकंप येणार होता. आता हनुमानच्या मंदिरात गेलो होतो ना आम्ही, त्या हनुमानला ना असा घाम फुटला होता ना, लोक असे पुसत होते, बालद्या पाणी काढत होते. एवढा घाम फुटला होता या हनुमंताला. आता आपण गेलो होतो ना त्या मूर्तीला, एवढा घाम सुटलेला. आणि 4 दिवसांनी भूकंप झाला, मोठा भूकंप झाला की ज्वालामुखी आला होता बाहेर. आता आम्ही राहतो ना त्याच्या खालच्या साईडला पुरा नागर गेला, माणसं गेली, म्हणजे जे शेतकरी होते ना ते 2 गेले, 2 नागर गेले, बैल गेले खाली. असा भूकंप आलेला मोठा. त्याच्या भूकंप यायचा म्हणून त्यांना थरका फुटला आणि ते घाम सुटला होता. पेळवला नाही, किती सावरण्याचा प्रयत्न केला हनुमान स्वारीने, पण थोडासा कोपऱ्यामध्ये ते झालं. पण तिथपासून आहे ना हनुमान स्वारी ना प्रसिद्ध हनुमंत आंबोचा बोलतात. आंबो आम्ही आलो मामाच्या घरी. आता अजून आतमध्ये गेलो नाही, जातो आता. मामाचं घर 2 नंबर हा ना? हा तुझा ना? हा मामाच्या कामात गेला होता. काय रे बाबा, काय रे ओळखतो काय? आते बी ते बोलायचं हा सागर तेवढा ओळखतो. फोन करतो. मम्मी कशी आहे काकू? तू बरी आहेस ना? हे मामाचं घर. हा माझा मामा 2 नंबर. बाबा नेटवर आहे नाही, हे मामाचं घर. असंच घर भारी वाटतं पण गावी, छोटासा कौलाऊ. मम्मी बघा किती खुश झाली आहे. तिथे गरम होत नाही. माझ्या आत्याकडे आले मी, खुश होणार ना. चला जेवा, बाबाला पण बोलूया. बघा मेजवानी मामाने चिकन वडे केलेले आहेत. आता ये तू पण आकाला म्हणजे आता ये
ही पहिली येऊन उभी राहिलेली. बघा काजूची भाजी पण केलेली आहे मामाने. तर लय भारी. आज तर पोट भरूनच जेवणार. ही मम्मीची एवढी भेट. माझ्या माहेरून एवढी भेट दिली आहे माझ्या भावानी आणि वहिनीने. बघा मामी कुठे? मामी आतमध्ये गेली. गावचा मेवा दिलाय. याच्यामध्ये सुकी मच्छी आहे, याच्यामध्ये लाल मसाला आहे, याच्यामध्ये ते वाल आणि कडवे ते आहेत. आपण ते मुंबईला जाऊन बघूया. आपण ते सगळं मुंबईला जाऊन तुम्हाला दाखवतो. आणि आई ही माझी आत्या आहे. मला ना ह्यांनी मला ना मालिश केलेली म्हणून मी एवढी जाडी झाली. मी जाडी झाली. मला तेल जिरून दिलं माझ्या अंगात. बारीक होती नंतर जाडजाड कशी होत गेली माहितीच नाही पडलं. शिळं खाऊन तिच्या लग्नाची साडी पण आहे माझी. बारशात गेलो होतो. बारशाची साडी पांढरी आहे अजून माझी. चांगली साडी. माझ्या बारशातल्या साड्या बिड्या पण ठेवल्या. आता जास्त मस्त पांढरी नाही ते त्याला साड्या कशा. बघा मामाचा पाढा. पळू नकोस. लाल काय लावलं शर्यतीला असेल. काम करू एकच आहे. हा एकच राहिला. दुसरा कुठे आहे? नाव काय पंड्या बिंड्या असेल. काय पोरांनी असेल. पण नाव काय ठेवलं रे? लाजू नका. नाव सांगा. त्यांना काय माहितीये. हे नाव काय त्याचं? पंड्या. पंड्या गोऱ्या. नाही गोरुल्या बोलायचं त्याला. चला गाडी करा. हाताने करा. लाजू नका. मम्मी भाकरी करते. भाकरी आणि चिकन. ही कांदा टोमॅटो कापते. तुम्हाला पण कॉन्ट्रॅक्ट हिला द्यायचं असेल कांदा टोमॅटोचं, हिला आधी कॉन्टॅक्ट करा. येईल. कांदा आणि टोमॅटो चांगला कापते. भाकरी मस्त फुगते मम्मीची. आम्ही आलो ना तर दमलेलो. आम्ही झोपलो. मी झोपली. मम्मी वगैरे काम करत होते. मी झोपली. ती फुगेल भाकरी. गॅस स्लो झाला. आता रात्रीचे वाजलेले आहेत 8:30 पावणे 9. बघा बाहेरचा व्ह्यू. हे मामाचं किचन आहे असं. बघा आज आम्ही हा स्टँड वगैरे घासला की ते आता मस्त वाटतोय स्टँड वगैरे. नाही तर पहिलं बघवतच नव्हतं एवढं घाण झालेलं. ए फुगली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला तर बाय बाय.